बेधुंद तरुणांच्या कारने गांधीनगरात वाहनांना उडवले आणि काही नागरिकांना कट मारले। जमावाने तुफान दगडफेक करून त्यांना अडवले। रस्त्यावर कार थांबताच संतप्त जमावाने त्यांना बेदम मारहाण केली। यात 4 तरुण गंभीर जखमी झाले। यावेळी दोन्ही बाजूंनी गट आमने सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला। पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाल्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता होती। प्रत्यक्षदर्शी माहितीनुसार कारमध्ये 4 तरुण बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास बापूनगर परिसरात गेले होते। मित्रांकडून काम झाल्यानंतर ते वेगात निघाले। त्यांनी काही दुचाकी अडवत त्यांच्या वेगात अरुंद रस्त्यावर गाडी पळवली। तोपर्यंत स्थानिकांनी धाव घेतली। कार चालकाने पुढे काही जणांना अटक मारल्याने मात्र रहिवासी संतप्त झाले। तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला। तुफान दगडफेक झाली। कार अडवून जमावाने चौघांनी कारच्या बाहेर ओढले आणि बेदम चोप दिला। काही तरुणांनी कारवर हल्ला चढवला तर इतरांनी कारमधील चौघांना बेदम मारहाण सुरू केली। जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता। दगडफेकीमुळे परिसरात अफवा पसरली। दोन्ही बाजूंनी मोठा जमाव जमला। घटनेची माहिती कळताच पोलीस आयुक्त नितीश बगाटे, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, संतोष घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी दगडफेकाचा मोठा खच पडला होता। तोडीफोडीमुळे रस्त्यावर वाहनांच्या काचांचा भुगा देखील झाला। घटनेचे पडताच इतर उमटू नये यासाठी पोलिसांनी तयारीनिशा दाखवली। शहरात सर्व पोलीस ठाण्यात सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। रात्रपाळीवर अधिकाऱ्यांसह ठाणे प्रमुखांना हद्दीमध्ये गस्त घालण्याच्या सूचना करण्यात आल्या। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत शेख इस्माईल शेख इब्राहिम, वसीम सय्यद, इम्रान सय्यद, नसीब आणि अबुजर सय्यद मुमताज अली हे जखमी झाले। दोघांची प्रकृती रात्री उशिरापर्यंत गंभीर होती। मारहाणीतील 4 ते 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। स्थानिकांच्या माहितीनुसार यातील काही तरुण बेधूत होते। ते नेहमी परिसरात येत असत। ब्युरो रिपोर्ट, AN न्यूज, छत्रपती संभाजीनगर। इथे शहरातल्या एका ठिकाणी 3-4 मुलं थोडे नशेत होते। त्यांचा गाडी चालवत असताना, कार चालवत असताना इथल्या एका मुलाला धक्का लागला। तर त्यामुळे ते नशेत होते आणि गाडीचा धक्का लागल्यामुळे त्या मुलांमध्ये आणि त्याच्या मित्रांमध्ये थोडासा वाद झालेला आहे आणि त्यामुळे थोडंसं तणावपूर्ण वातावरण होतं इथे। आता पोलीस फोर्स पोहोचलेला आहे। सर्व शांतता आहे, काही प्रॉब्लेम नाही।